नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, आपण मोठी माणसं ना उगाचच मुलाच्या नावाने ओरडत असतो की या हल्लीच्या मुलांना ना ना पारंपरिक खेळ माहिती ना पारंपरिक पदार्थ माहिती. पण खरं सांग मनीषा, आपण किती त्यांच्याबरोबर हे पारंपरिक खेळ खेळतो किंवा एखाद्या पारंपरिक पदार्थाची ओळख आपण त्यांना करून देतो. म्हणून मी काय केलं, या सुट्टीत माझ्या आजोळी जो मी पारंपरिक पदार्थ केला आणि खाल्ला तोच मी माझ्या मुलाबरोबर करून बघितला आणि त्याला तो इतका आवडला. मग म्हटलं चला जर आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. हो हो, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. माझ्या सुट्टीतील आठवणीचा आणि वेगळा असा वाळवणाचा भेंडीच्या भेंडोड्या होतील एकदम भारी. चला तर मग करूयात घरच्या घरी. तुला माहितीये का अमृता, भेंडोड्या जो हा प्रकार आहे तो करायला इतका पटकन होतो ना, फक्त वाळायला जरा 2 दिवस लागतात. तो तेवढाच वेळ त्याला काय लागतो. बरं, यासाठी मी काय केलेलं आहे, इथे अर्धा किलो भेंडी मी घेतलेली आहे. ती धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आणि आपण काय करू, भेंडीचे जे देठ आहेत ते काढून घेऊया आणि भेंडी कट करून घेऊया. म्हणजे मनीषा, आपण कसेही ह्याचे तुकडे केले तरी चालतील. चालतील चालतील. फक्त काय, जेव्हा आपण मिक्सरला फिरवू ना तेव्हा त्याची भरड करायची आहे आपल्याला. तर ती अच्छा भरड व्यवस्थित फिरल्या गेली पाहिजे, म्हणून थोडेसे याचे असे आपण काप करून घेणार आहोत. अच्छा, म्हणजे हे तू मिक्सरला फिरवणार आहेस? हो. हा प्रकार मी पहिल्यांदाच बघतेय. नाही. भेंड्या म्हणजे उन्हाळ्यातले इतके प्रकार बघितलेले आहेत मी वाळवणाचे, पण आणि हे कुठे मार्केटमध्ये पण विकायला मला दिसलेलं नाही आज. नाही नाही नाही, हा ना एकदम नवीन आहे, पारंपरिक आहे आणि ना करायला मजा येते आणि खायला पण मजा येते. आपण काय करू, आपल्या ज्या भेंडी आहेत सगळ्या अशा व्यवस्थित त्याचे काप करून घेऊयात. तुला माहितीये का अमृता, मी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या आजोळी जायचे ना, तर माझे जे आजोबा आहेत त्यांना ना भेंडोड्या प्रचंड आवडायच्या. अच्छा, हा, आणि मग तिथे गेल्याच्या नंतर माझी आजी करायची. ते बघून बघून मलाही ते आवड निर्माण झाली करायची आणि खाताना इतक्या छान लागतात ना, की मग खायची पण आवड निर्माण झाली. मी पण ह्या वाळवणांच्या पदार्थाचं आपल्या आजोळी एक नातं हो, असतं. खरंय. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलं की आजीने जे वाळवणाचे पदार्थ बनवले त्याच्यासाठी मदत करायची किंवा हळूच जाऊन ते ओले ओले पदार्थ खाऊन यायचं. हो. यात एक वेगळीच मजा होती. आणि तुला माहितीये का, घरी जेव्हा आपण शेवया करायचो बघ, हो तेव्हा ते शेवया ओढणं हो, आणि त्या मस्त अशा तोडून वाळत टाकणं, त्याची खूप मजा खूप होती. मजा होती. आणि आजची जी जनरेशन आहे ती ह्या सगळ्या गोष्टींना मुकलेली आहे, कारण की आता सगळं रेडीमेड बाजारात मिळतंय. कुणीही घरी करायचं घाट नाही घालत. आपली जी भेंडी आहे ती व्यवस्थित कापून झालेली आहे. आता आपण काय करूया, या भेंडीची ना एक भरड करून घेणार आहोत आपण. अमृता, मिक्सर फिरवताना ना भरकन नाही फिरवायचं. अच्छा, चालू बंद हा, चालू. थोडस ऑन ऑफ करत फिरवायचं. त्याची जी भरड आहे ती आपण काढून घेऊया. हे बघ, एकदम बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही. हो, अशी भरड काढून घ्यायची. इथे मी 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या अच्छा, त्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर 15 ते 20 हिरवी मिरची. आता हिरवी मिरचीचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 2 चमचे अख्खं जिरं. आणि काय करायचं, ह्याची पण ना भरड करून घ्यायची. जाडसर थोडं. हो, जाडसर. हा म्हणे, अशीच भरड हवी होती ना? हो हो हो, बस बस अशीच पाहिजे होती. आता काय करूया, हे मिक्स करून घेऊया. आणि मला एक विचारायचं, म्हणजे कुणी जर लसूण खात नसेल तर लसूण नाही टाकला तरी चालेल? नाही घातला तरी सुद्धा चालेल. बघ अमृता, भेंडीच इतकी कुरकुरीत होते हो. ना तळल्याच्या नंतर, की त्याला दुसरं काही नसलं ना तरी सुद्धा चालेल. आता काय कर, ह्याच्यात चवीनुसार मीठ घाल. अच्छा, आता भेंडी तशी चिकट, त्यामुळे ना चमचा बिमचा इथे वापरून चालणार नाही. आता काय करायचं, हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि असं वाटलं की थोडासा जाड लसूण किंवा जाड मिरची राहिलेली आहे तर ती काढून टाकायची, नाहीतर काय होईल ना, वाळायला प्रॉब्लेम जाईल. हो आता झालं व्यवस्थित मिक्स. हो. आता मस्त भेंडोड्या करायची खरी मजा. आता काय करायचं, आता मी इथे एक ताट घेतलेलं आहे आणि ताटाला तेल वगैरे काही सुद्धा लावायचं नाही. काय होतं, वाळवणीच्या पदार्थात जेव्हा आपण तेलाचा वापर करतो ना, तर तो साठवलेल्या पदार्थाला वास वास लागतो. येतो. त्यामुळे ना मी इथे तेल नाही लावलंय. आता गोळा घ्यायचा एक आणि अलगद दोन्ही हातांनी जेवढं तुम्हाला पातळ करता येईल तेवढी पातळ अशी भेंडोडी थापून घ्यायची.
बरं खूप पातळही करायची नाही. हो, मग तो निघायला पण थोडंसं हो, प्रॉब्लेम. कारण ना वाळल्याच्या नंतर ती म्हणजे याची साईज खूप कमी होती. ती अशी पातळ होऊन जाते. त्यामुळे फार पातळही नाही करायची. फार काही त्या गोलच आल्या पाहिजे असं काही नाही. हो. त्यामुळे जशा जमतील तशा घाला. पण मनीषा, या भेंडोळ्या खायच्या कशा बरोबर? म्हणजे अशाच तळून की काय? हे बघ कधी-कधी काय होतं तोंडाची चव जाते. हो ना? हो. किंवा भाजीला काही नसतं. हो. अशा वेळेला ना तोंडाची चव आणायला, तोंडी लावायला आपल्याला काहीतरी हवं असतं की नाही? हो, हो. त्यामुळे ना गरम-गरम वरण भाताबरोबर अशा ह्या तळलेल्या भेंडुळ्या खाशील ना तू, तर तू अजून वरण भात घेशील किंवा अजून एक पोळी जास्त खाशील. इतक्या छान ह्या लागतात. म्हणजे आपण जसं कुरडई, पापड तळतो तशातलाच हा एक प्रकार हो, आहे. हो, हो, हो. पण खूप म्हणजे मनीषा मला सांगायला आवडेल तुला, की खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे आणि हो. मी पहिल्यांदाच बघतीये. म्हणजे कुठेही इंटरनेटवर पण तुला हा शोधून हो, सापडणार नाही सापडणार. भेंडोळ्या ज्या आहेत त्या घालून झालेल्या आहेत. आता काय करायचं, एक दिवस कडकडीत ऊन दिलं ना, की थोडासा ओलसरपणा ह्याच्यात राहतो. त्याच वेळेला काय करायचं, आपल्या उलथण्यानी अलगद काढून जी दुसरी साईड आहे ती पण वाळून घ्यायची. साधारण 2-3 दिवस कडक ऊन दिलं ना, की बघा वाळल्याच्या नंतर ना त्या अशा होतील. हे बघा आणि किती पातळ झाल्या आहेत. हो, म्हणजे घालताना आपण जाड हो. घातल्या तरी त्या पातळ होतात. हो. वाळून. आणि आता मी हे तुम्हाला तळून दाखवते. अमृता, भेंडोळ्या ज्या आहेत ना, ते तळताना तेल जे आहे ते जास्त कडकडीत नको. कारण की भेंडी सुकलेली राहते, पाण्याचा अंश पूर्ण गेलेला राहतो. त्यामुळे थोडंसंही जास्त तेल तापलेलं असेल ना, तर ते लगेच करपतं. हो. त्यामुळे टाकायचं आणि लगेच काढून घ्यायचं. एक काढून दाखवते मी तुला. हो आणि तशा खूप पातळ झालेल्या आहेत हो. या, त्याच्यामुळे ह्याला तळायला जास्त वेळ लागणार नाही लागणार. ही बघ, हो. झाली आपली भेंडी. कलर थोडासा ब्राऊन झाला की झालं. हो, झाली. बाकीच्या काय करू, अशा तळून घेऊ. मनीषा, तू हे तळतीयेस पण ह्याचा वास इतका छान येतोय. अमृता, कुरकुरीत भेंडी खायला ना हो, हो. म्हणजे सगळ्यांनाच आवडते. हो. बघ अमृता, म्हणजे तू टाकलं ना की लगेच त्या होत आहे. लगेच होतात. काढ आता, झाल्या ह्या. हो. जास्त वेळ नाही लागत. नाही लागत, नाही लागत. आता मी गॅस बंद केलेला आहे, पण हो. त्या तेलात पण त्या होत आहेत. म्हणजे अगदी कमी तेल घालून तुम्ही तळलं तरी चालेल. चालेल, चालेल. आपल्या ज्या भेंडोळ्या आहेत त्या आपण सर्व करूया. बघ अमृता, एकदम पातळ आणि हो. कुरकुरीत. तू जर का ओली भेंडी तळायला घेतली ना, तुला खूप वेळ खूप लागेल. वेळ लागतो. करेक्ट. मग अशा ह्या साठवणीतल्या भेंडोळ्या ना तळायलाही सोप्या आणि खायलाही सोप्या आणि चवदार, कुरकुरीत. नाही, खूप छान वाटतात. म्हणजे त्याचा अरोमा इतका छान येतो जेव्हा तळल्यात त्या. अमृता, आपली जी भेंडोळी आहे ना, ती बघ किती हो. हलकी कुरकुरीत आहे बघ. अगदी सहज तुटते. हो. मनीषा, उन्हाळा हा असा ऋतू आहे ना, की सगळी जण या ऋतूला नावं ठेवतात. पण मला काय वाटतं माहितीये का, उन्हाळा हा ऋतू असा आहे, की ज्यामध्ये तू वेगळे-वेगळे पदार्थ करून बघू शकतेस. म्हणजे कसं आहे, की साठवणीतले जसे वाळवणाचे पदार्थ, हो. उन्हाळ्यामध्ये आपण अनेक प्रकारचे थंड पेय पण करतो, लोणची करतो, सगळे मसाले ह्या ऋतूत करून ठेवतो. त्यामुळे ना तुम्ही काळजीच करू नका. असे छान-छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.